आज एक ड्रेस शिवायचं होतं, त्याच्यामुळे लक्षातूनच गेलं की संकट चतुर्थी आहे. काही नाही, टाइमावर पूजा झाली होती माझी. तर जय श्री कृष्ण मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर इथं बघा, मी जे अंगावर लेवलेले आहे ना ते ड्रेस मी स्वतः शिवून घेतलेले आहे. जर का तुमचं शिकायची इच्छा असेल किंवा शिवायचं आहे तुम्हाला पण, तर मी खाली लिंक देते, त्रिकोण बटनवर जाऊन दाबा आणि तुम्ही पण शिकू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही पण शिका. आणि इथं बघा, मी साबुदाणा फोडणी देत होते. मला दुपारचे 2 वाजले होते साबुदाणा करायला. फक्त मी मिरची टाकते आणि शेंगदाण्याचं पूड टाकते आणि सेंधा नमक टाकते साबुदाणामध्ये, दुसरं काहीच टाकत नाही. तर इथं बघा, माझा साबुदाणा रेडी आहे. साबुदाणा खाऊन घेतलं. नंतर संध्याकाळच्या वेळेला इथं पूजेची तयारी करायला घेतलं. तर इथं आता बघा, मी दुधातली तांदूळाची खीर बनवते आहे. तांदूळ असं जाडसर धरून घेतलेले मिक्सरमध्ये आणि दूध उकळू द्यायचं आणि त्याच्यामध्ये ते जाडसर धरलेले तांदूळ टाकायचे. आपलं जाड रवा असतं ना त्याप्रमाणे आपल्याला तांदूळ धरायचं आणि घट्टसर होईपर्यंत असं हे करायचं आणि साखर टाकून हे करायची. तर आरती वगैरे करून घेतलेली आहे बघा. इथं आरती केली, पूजा केली आणि देवाला नैवेद्य दाखिला. आणि शेंगदाण्याचे मी मोदक बनवलेले होते, कारण की शिरा वगैरेचं बनवून जास्त कोणी खात नाही. त्यासाठी कसा वाटला माझा मिनी ब्लॉग